विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी अतुल सोनकांबळे। भारतीय जनता पार्टी ही पार्टी नसून हे जनतेसाठी आपत्ती बनली आहे। प्रकाश वाले, महागाई आणि भाजपच्या हुकुमशाही विरोधात काँग्रेस आवाज उठवत राहणार। दिनांक 5 ऑगस्ट 2022। केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेले प्रचंड महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, पेट्रोल डिझेल, गॅस सिलेंडरचे दरवाढ व जीवनावश्यक आणि शालेय वस्तूंवरील वाढलेल्या GSTच्या विरोधात आणि शेतकऱ्यांना मदत आणि कर्जमाफी मिळावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट समोर निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी जोरजोरात घोषणाबाजी केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणून गेला। तसेच यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदनही देण्यात आले। यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की केंद्रातील भाजप सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईच्या आगडोंब उसळला असतानाच जीवनावश्यक वस्तूवरही GST लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशद्रोहीला लावू पाहत आहे। बेरोजगारीचा उच्चांक झाला असून तरुण वर्गाचे भवितव्य अंधारात आहे। महागाई, बेरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्रातील भाजप सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत। पेट्रोल, डिझेल, LPG गॅस, CNG, PNGचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत। महागाईने जनता त्रस्त असताना केंद्र सरकारने दूध, दही, पनीर, आटा, तेल, तूप यासह जीवनावश्यक वस्तूवरही GST लावला आहे। मोदी सरकारने GSTतून शाळकरी मुलांनाही सोडलं नाही। शालेय वस्तूवर GST लावला आहे। रुग्णालयात उपचार घेण्यावरही GST भरावा लागणार आहे। मागील 45 वर्षातील बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे। 2014 ते 2022 पर्यंत विविध विभागामध्ये नोकरीसाठी 22 कोटी कर्ज मिळाले, मात्र केवळ 7 लाख उमेदवारांना नोकरी देण्यात आल्याचे केंद्र सरकारनेच लोकसभेत सांगितले आहे। एवढी भयानक अवस्था आहे तर लष्करात भरती होऊन देशाची सेवा करू पाहणाऱ्या तरुणांना फक्त 4 वर्षाची सेवा व नंतर निवृत्ती अशी अग्निपथ नावाची योजना आणली आहे। या योजनेला तरुण वर्गाचा तीव्र विरोध असून काँग्रेस पक्ष तरुणाच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे। ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे। तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, तसेच राज्याला ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही केंद्र आणि राज्य शासनाकडे काही मागण्या करत आहोत। महागाई कमी करावी, रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावेत, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दर कमी करावे, सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजना रद्द करून पूर्वीप्रमाणे भरती प्रक्रिया राबवावी, जीवनावश्यक व शालेय वस्तूवरील तसेच रुग्ण उपचारावरील GST ताबडतोब रद्द करावी, महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 75,000 रुपये आर्थिक मदत द्यावी, यावर्षी पीक कर्ज माफ करावे, फळबागायतदारांना भरीव मदत करावी, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल। आज रोजी गोरगरीब जनतेसाठी महागाईविरुद्ध आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या गैरवर्तन करून ताब्यात घेतले, तसेच काँग्रेस नेते राहुलजी गांधी व काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। ही एक प्रकारची हुकुमशाही आहे। या हुकुमशाहीला काँग्रेस पक्ष घाबरणार नाही, जनतेचा आवाज उचलत राहील। केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार हे जनतेसाठी आपत्ती बनली आहे। यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले, सोमपा गटनेते चेतन नरोटे, महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, प्रदेश चिटणीस अलकाताई राठोड, ॲडव्होकेट मनीष गडदे, नरसिंह आसादे, प्रवेश सेवा दल, यंग ब्रिगेड महाराष्ट्र, यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला, आरिफ शेख, विनोद भोसले, तौफिक हत्तुरे, माननीय नगरसेविका वैष्णवीताई करगुळे, अनुराधा काटकर, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे,
ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, अंबादास बाबा करगुळे, मध्य अध्यक्ष वाहिद विजापुरे, सुनील रसाळे, नागनाथ कदम, राजन कामत, केशव इंगळे, हसीब नदाब, विश्वनाथ साबळे, भीमाशंकर टेकाळे, अनिल म्हस्के, तिरुपती परिकीमंडल, सुशील बंदपट्टे, एन के क्षीरसागर, भोजराव पवार, हाजी मलंग नदाब, आप्पासाहेब बदगे, दिनेश म्हेत्रे, विनोद गायकवाड, रायमन गट्टू, हारून शेख, विवेक कन्ना, अनिल वाघमारे, सुभाष वाघमारे, नूर अहमद, नालवार शिवशंकर आजनालकर, सुमन जाधव, शिवाजी साळुंके, व्ही डी गायकवाड, राजेश झपले, चक्रपाणी गज्जम, शशिकांत शेळके, प्रमिला तुपलवंडे, दत्तात्रय शेटे, इरफान शेख, चेतमल गोयल, मेघश्याम गौंडा, दिनाथ शेळके, चंद्रकांत टिक्के, मुशात लालकोट, सहदेव इपाली, चंद्रकांत पात्रे, पॉल जगले, जीवक इंगळे, गणेश कांबळे, निखिल ओगले, अंजली मंगोडेकर, शोभा बोंबे, चंदा काळे, रमेश फुले, मुमताज तांबोळी, पद्मा मटला, स्नेहल शिंदे, विकी नायकवाडी, नरसप्पा चिनकारी, सुनीता शेरखाने, प्राजक्ता घाटे, आनंदा भंडारे, भुजंग लामतुरे, राम सरवदे, वसिष्ठ सोनकांबळे, रियाज नायकवाडी, अजिंक्य पाटील, अनिता भालेराव, रुक्कया बानू बिराजदार, बसंती साळुंखे, शुभांगी लिंगराज, मुनीर रबी शेख, चंद्रकला निर्मूल यांच्यासह इतर पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. सोलापूर प्रतिनिधी बंदे नवाज शेख. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि पाहत राहा विश्व 24 न्यूज. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हर पल आपके साथ. आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून आलेले महागाई वाढ तसेच जीवनावश्यक वस्तूवर GST लावण्यात आलेले आहे. ह्या सर्व मुद्द्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही आज आंदोलन निदर्शने करण्याची इथं आयोजित केलेले होते. त्यानिमित्ताने मी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने या सर्व गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. मी एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकार येऊन आज 35-36 दिवस झाले, कुठलंही मंत्रिमंडळ झालं नाही. आज महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं महापूर आला, एवढा मोठा पाऊस आला की त्यांना एक कृषी मंत्री देण्यात आले नाही. आज आपली मायबाप, आपली जनता, आपला बळीराजा हा पाण्याने ओरपून गेलेला आहे. जिथं बघील तिथं पाणी. महाराष्ट्रात एवढा मोठा नुकसान झालेलं असताना सुद्धा ह्या निर्लज्ज सरकारांना कुठलेही शेतकऱ्यांसाठी योजना देण्यात आली नाही. ह्या सगळ्याच्या वतीने मी एवढीच मागणी करतो की महागाई कमी करावं, शेतकऱ्यांना पुरेपूर त्याचा मोबदला देण्यात यावं. तर अनुदान म्हणून 75,000 रुपये प्रत्येक एकरी शेतकऱ्यांना देण्यात यावं आणि सर्व शेतकऱ्यांना वीज माफी मिळावी. आणि जे जीवनावश्यक वस्तू केंद्र शासनाने GST लावलेल्या आहेत, दहीवर, मटरवर असल्या सगळ्या गोष्टीवर, जेणेकरून आपले विद्यार्थी हे केंद्र सरकार विद्यार्थीला सुद्धा सोडले नाही. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक ह्याच्यावर सुद्धा त्यांनी लबर, पेन्सिल, वही, पेन ह्याच्यावर सुद्धा त्यांनी GST लावलेले आहेत. असे सरकार म्हणायचं का आपत्ती म्हणायचे कळीन झाले. आज भारतात सगळीकडं पाण्याची आपत्ती आलेली आहे, परंतु भारतीय जनता पार्टी हे पार्टी नसून भारतासाठी आलेली, आपल्या सर्वांसाठी आलेली, प्रत्येक नागरिकासाठी आलेली एक आपत्ती आहे.
आपण सर्वजण मिळून या आपत्तीला तोंड देऊया, भविष्यात या सरकारला खाली खेचूया एवढेच मी सर्वांना विनंती करतो आणि सर्वांच्या वतीने मी निषेध व्यक्त करून माझे 2 शब्द राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.